अमेरिकेतून आणखी 112 बेकायदा भारतीयांचं विमान हे भारतामध्ये दाखल झाले। रात्री उशिरा अमृतसरमध्ये हे विमान उतरलं। पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरही बेड्या कायम आहेत। लष्करी विमानानं भारतीयांना परत पाठवलं जातंय। बेकायदा स्थलांतरितांमध्ये 89 पुरुष 23 महिलांचा समावेश आहे। पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर लगेच अमेरिकेनं आणखी 112 बेकायदा भारतीयांची पाठवणी केलेली आहे। मध्यरात्री अमेरिकेचं लष्करी विमान स्थलांतरितांना घेऊन अमृतसरमध्ये उतरलंय आणि यावेळी भारतीयांच्या हाती बेड्या कायम असल्याचं पाहायला मिळालं। 112 भारतीयांमध्ये 89 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश होता। गेल्या वेळी परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांना योग्य वागणूक दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना त्याला हरताळ फासल्याचं बोललं जातं। 112 भारतीयांना घेऊन हे विमान भारतामध्ये पोहोचलेलं आहे। अमृतसरमध्ये या विमानाचं लँडिंग झालंय। हे तिसरं विमान होतं। आतापर्यंत 2 विमानांना देखील अशाच प्रकारे भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं होतं। रात्री उशिरा हे विमान अमृतसरमध्ये दाखल झालेलं आहे आणि यामधून 112 भारतीय अमृतसरमध्ये पोहोचलेले आहेत। यामध्ये 89 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश आहे। बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची पाठवणी केली जाते आणि यामध्ये 112 भारतीयांना या तिसऱ्या विमानामधून भारतामध्ये आणण्यात आलंय। काल रात्री उशिरा अमृतसरमध्ये हे विमान पोहोचलेलं आहे। एकशे 12 बेकायदा भारतीयांना परत पाठवण्यात आलेलं आहे। हे अमेरिकेमधून तिसरं विमान भारतामध्ये आलेलं आहे। याआधी देखील जवळपास 200-250हून जास्त भारतीय हे भारतामध्ये पोहोचलेले आहेत आणि या तिसऱ्या विमानामधून 112 बेकायदा भारतीयांना मायदेशी परत पाठवण्यात आले।